नमस्कार प्यारे भाइयों। लग्नाच्या वेळेस ब्राह्मण अंतरपट का धरायला लावतात की अंतरपट या त्यासाठी भरायला लावतात की पहिले समजा मर्यादा राहत होती, कोणासमोर तोंड दाखवत नव्हती मुली बापाला इतर लोकांना, त्यासाठी लग्न लावतेपर्यंत अंतरपट धरायचं। आता ते अंतरपट धरणं बंद करायला पाहिजे, कारण की आता एक तो दारासमोर काही जागा ठेवत नाही आणि शेतामध्ये लग्न लावता, शेतात लग्न लावतं। मग आता जर समजा 12-12:30चा टाईम असतो लग्न लावायचं, मुहूर्त काढलेला असतो, फेसबुकवर व्हॉट्सअपवर काही पत्रिका वाटतात, मुहूर्त काढलेल्या ठिकाणी। आणि तेव्हा समजा 1 वाजता समजा नवरदेव आलं, 1 लाखाचा बँड DJ आणि 20,000चा 25,000चा मंडप शेतामध्ये, आणि रथ 10,000चा। याच्यावर बसून समजा जोपर्यंत समजा 3-3:30 वाजतात तोपर्यंत बिचारे दारू पिऊन नाचून नवरदेव बी नाचतं आणि नवरी बी डान्स करतात। तर मग यांना अंतरपट धरायचंच काय काम आहे? शेवटी मंडपात आल्यानंतर इंद्रदेवाला राग आला की बा परेशान झाले असेल हे नाचून नवरी नवरदेव आणि बराती काही इतर समजे मोकाट लोक दारू पिऊन नाचणारे लगे समजा मंडपाजवळ येत नाही, लगे सोसाट्याच्या वारा सुटला की मंडप उडून जातो। मंडप उडल्यानंतर घामघाम झाले हे त्यासाठी आणि इंद्रदेव पाणी सुरुवात करून देतो। मग अशी तारांबळ होते की मंडप उडून जातो, नवरदेव समजा जवळ आले की मंडप चालला जातो। मग काय करायचं? आता ब्राह्मण म्हणतो की आता काय करायचं, 2 किलोमीटर गाव आहे, आता मुलीचे मामा मुलीला खांद्यावर बसवा आणि नवरदेवला बी खांद्यावर बसवा। ब्राह्मण हातामध्ये अक्षदाची ताट घेतो आणि शेतातून घरापर्यंत चिखलमध्ये समजा नवरदेवाला समजा खांद्यावर उचलून मामा घेऊन जातात आणि मागे मागे सावधान मंगलम सावधान करत गावापर्यंत येतात। तर हे जग कोणत्या दिशेला चाललं की मान नाही, मर्यादा नाही, डान्स करतात नवरी नवरदेव। आणि आई वडील वा माझी मुलगी छान नाचू राहिली, नवरदेवाला म्हणते आमचे वराडीवाले खूप नाचू राहिले। अरे थोडा बार ला शरम सोडा, कमीत कमी जगाचे निध्या मर्यादा सीमाची पार गेलेली आहे। हे प्यारे भाइयों, जरा मर्यादानं राहावं, एकमेकाची इज्जत ठेवा, आपले मान मर्यादा काय आहे, संस्कृती काय आहे ते बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय बंजारा।